बरं, चला आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी माझ्या मनात खूप दिवसांपासून आहे, जेनझेड. पण फक्त कोणतेही जेनझेड नाही. मी भारतातील तरुण मुलांबद्दल बोलत आहे. मी नेपाळमधील तरुण मुलांबद्दल बोलत आहे. आता जर तुम्ही अलीकडे तुमचे सोशल मीडिया फीड पाहिले असेल तर तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट दिसली असेल. जेनझेड फक्त स्टोरीज पोस्ट करत नाही किंवा मीम्स शेअर करत नाहीये. ते रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलनांचे नेतृत्व करत आहेत, डिजिटल मोहिमा आयोजित करत आहेत, सत्तेत असलेल्यांना कठीण प्रश्न विचारत आहेत. तुम्हाला माहित आहे का काय कमाल आहे? या नेपाळी तरुणांनी अक्षरशः त्यांच्या सरकारला ऐकायला लावले आहे. अहो, हा देश आमचाही आहे. पर्यावरणाच्या मोहिमा करतात, भ्रष्टाचाराशी लढतात. ते सुनिश्चित करतात की लोकशाही फक्त शब्द नाही. दरम्यान इथे भारतात गोष्टी वेगळ्या वाटतात. जेव्हा विद्यार्थी किंवा तरुण आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काय होते? अनेकदा माईक हातात घेण्याआधीच तो हिसकावून घेतला जातो. प्रश्न विचारण्याआधीच लाठीचार्जची तयारी असते. मग भीती निर्माण होते. जेव्हा परिणामांची भीती असते तेव्हा बोलणे कठीण होते. नेपाळमधील जेनझी आपले भविष्य घडवत आहेत आणि आपण फक्त स्टोरीज पोस्ट करतो व बाजूला बसतो. हे तुम्हाला त्रास देत नाही का? मी म्हणत नाही की काळजी नाही. मला तरमत दिसते. कमेंट सेक्शन मध्ये राग दिसतो. इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये एकजुटता दिसते. पण ते पुरेसे आहे का? आपण बदल घडवत आहोत की फक्त पाहत आहोत? नेपाळी जेनझेड काय दाखवतात? ते सुपरहिरो नाहीत. ते आपल्यासारखेच. तेच फोन, तेच मीम्स, तिचे स्वप्ने. फरक म्हणजे त्यांनी अस्वस्थ होण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडायचे ठरवले, प्रश्न विचारायचे ठरवले, चांगल्याची मागणी करायचे ठरवले. तर प्रश्न आपल्याला काय थांबवते? भीती, व्यवस्था की दुर्लक्षाची सवय? जर नेपाळी तरुण करू शकतात तर आपण का नाही? आता वाट पाहणे सोडूया. स्वतःची ओळख शोधून ती वापरण्याची वेळ आहे. बदल शांततेतून येत नाही, तो बोलण्यातून आणि दुर्लक्ष न स्वीकारण्यातून येतो. तर आपण नेतृत्व करण्यास तयार आहोत की फक्त पाहत राहणार आहोत?